नागपूर सहित अख्ख्या महाराष्ट्रभर एक एमडीचे प्रकरण गाजत चालले. अशातच एक प्रकरण आणखी एक समोर आलं आहे. हिंगणघाट येथे एक रेड कारवाई करण्यात आली होती. ह्या कारवाईमध्ये 9 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला. याच्यामध्ये बघण्यात आलं आहे की यामध्ये 268 ग्रामच्या जवळपासची एमडी ही हस्तगत. पण प्राथमिक माहिती अशी होती की हिंगणघाट पोलिसांनी एमडी वरती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात तपास मोठ्या कारवाईत करत तब्बल 9 लाखापेक्षा जास्तचा एमडी मेफोडेन पावडर जप्त केला आहे. या प्रकरणात राजस्थानमधील 2 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले असून या रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांना यश आले आहे. अधिक माहिती अशी होती का ह्या हिंगणघाट पोलिसांनी एमडी अटॅक सहित अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक 715/226 मधील आरोपी यश सचिन सावने वय 21 वर्ष राहणार हिंगणघाट याच्याकडून जप्त करण्यात आलेली एमडी मेफोडेन पावडर पोलीस चौकशीत केली. चौकशीत दरम्यान त्यांनी ही माल 5 मे 2026 रोजी बुट्टीबोरी येथील बिश्नोई नामक व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी 7 मे रोजी बुट्टीबोरी परिसरातील छापा टाकत कैलास बिजाराम बिश्नोई वय 28 वर्ष मूळ राहणार राजस्थान आणि सुमादेवी ओमप्रकाश बिश्नोई वय 30 वर्ष या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथील भाड्याच्या घरामध्ये राहत असल्याचे समोर आले. आरोपी यश श्रावणे यांनी कैलास बिश्नोईकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याची ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांनी घर झडती घेतली. घर झडती दरम्यान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले मेफोडेन पावडर आणि एमडी पावडर आढळून आले. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज तब्बल 265.8 ग्राम असून त्याची बाजारात किंमत अंदाजे 9,30,300 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभाग विभाग अधिकारी सुनील कुमार नायक आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी सहभाग आहे की हे बघण्याचा पोलिसांचा आता समोर पाहण्यात येत, परंतु कुठेतरी एक बघण्यात येत आहे असे अवैधरित्या एमडी पावडर हा मोठ्या प्रमाणात नागपूर मार्गाने किंवा मुंबई मार्गाने असं येत आहे. तर अशात आता पोलीस प्रशासन कुठे लक्ष ठेवणार आणि कशा प्रकारे ह्या कारवाया होतील समोरही, अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश तित्तरमारेसह उद्गार न्यूज.